लाखांची चोरी मुद्देमालासह चोरट्यांना केली अटक. कारंजा लाड शहरातील एका कापड दुकानातून 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी दिनांक 26 फेब्रुवारीला घडली. कारंजा पोलिसांनी या चोरीचा अवघ्या 24 तासात छडा लावला आणि शुक्रवारी 2 आरोपींना मुद्देमालासह गजाआड केले. शहरातील शिवम रवींद्र चौधरी वय 24 वर्ष व स्वप्न लाभादास मडावी वय 22 वर्ष दोघेही राहणार कारंजा लाडशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. कारंजा लाड येथील अनिल उत्तम गडवाले यांनी फिर्याद दिली की त्यांनी त्यांच्या कपड्यांच्या दुकानातील काउंटरजवळ 1,30,000 रुपये व 3,000चे घड्याळ असलेली बॅग ठेवली होती. दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी सकाळी बॅगमधून सदर रोख रक्कम व घड्याळ लंपास केले. या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या सावरकर चौक येथे रचला सापळा. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सावरकर चौक येथे सापळा रचण्यात आला. यावेळी पोलिसांनी शिवम व स्वप्नील यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 1,30,000 रुपये रोख व 3,000 रुपये किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ असा एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार उमेशकुमार बिबेकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला मार्गदर्शनाखाली पार पडली. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड.